कैरीचा छुंदा किंवा साखर आंबा तयार करण्यासाठी पाण्यामध्ये एक अर्धा किलो कैरी 10 मिनिटं बुडवून ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून कैरीमधील हीट कमी होईल। नंतर त्याच पाण्याने या कैरीला स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्क्रॅपरच्या सहाय्याने कैरीची साल काढून घ्यायची आहे। कुणी कुणी साखर आंबा हा कैरीच्या सालीसकट करतात, परंतु कैरी कच्ची असल्याने सालीमध्ये थोडासा कडवटपणा असतो आणि त्यामुळे ही साल पूर्णपणे काढून घेतली तर साखर आंबा खूप सुंदर होतो। आता या सर्व कैऱ्या किसणीने किसून घ्यायच्या आहेत। हा सर्व किसलेला किस हा पसरट ताटामध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये जे काही आपण मसाले घालणार आहोत ते अगदी कमी प्रमाणात, म्हणजे चवीपुरते घालणार आहोत। सर्वात प्रथम चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, त्यानंतर 1 वाटी साखर घालायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता हे सर्व एका चमच्याच्या सहाय्याने एक 5 ते 10 मिनिटं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। कैरीमध्ये असलेलं पाणी आणि साखर याचं पाणी सुटलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा सर्व गर पातळ तयार झालेला आहे। आता हा सर्व एका पसरट पॅनमध्ये घालायचा आणि हळूहळू चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवत राहायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटांमध्ये ही सर्व साखर आवळून येते आणि आपला कैरीचा छुंदा तयार होतो, म्हणजेच साखर आंबा तयार होतो। साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरूनही कैरीचा छुंदा तयार करू शकता। अशा पद्धतीने तयार केलेला कैरीचा छुंदा हा एका काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता। कैरीचा छुंदा बनवण्याची ही अगदी सोपी अशी रेसिपी, याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला एक लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आता एवढं केलंच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा। बाय बाय।